मुंबईच्या गोंगाटातून थोडं दूर साधारण 2 तासांच्या अंतरावर आज आम्ही निघालो होतो एका खास कारणासाठी. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा बाईक राईड करत थंड हवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवागार निसर्ग आणि मनात एक वेगळीच उत्सुकता होती. आणि मग आम्ही पोहोचलो एका शांत सुंदर रिव्हर साईड जागी. गॅलरीत उभं राहिलं की दिसते खाली शांतपणे वाहणारी नदी आणि सभोवतालचं सुंदर असं निसर्ग. त्या क्षणी असं वाटलं बस इथेच वेळ थांबावा. फ्रेश होऊन आम्ही गॅलरीत बसलो. गरमागरम कॉफी आणि ब्रेड ऑमलेटवर ताव मारला. साधाच नाश्ता, पण तो क्षण मात्र खूपच खास झाला. इथला प्रत्येक कोपरा नेचर लव्हरसाठी परफेक्ट आहे. सगळीकडे फुलांची रोपं, मोकळी जागा, खेळायला स्पेस, स्विमिंग पूल आणि ग्रुपने यायचं असेल तर मोठ्या रूम सुद्धा. पण सगळ्यात जास्त मन जिंकून गेलं ते म्हणजे सोनचाफ्याचा सुगंध. सगळीकडे चाफ्याची झाडं, हवा जणू फुलांच्या सुगंधाने भरलेली. इथे एक कोंबडीसारखा दिसणारा एक पक्षीही दिसला. त्याचं नेमकं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारी गावाकडचं अस्सल जेवण म्हणजे भाकरी, चिकन आणि बरंच काही. शहरात राहून अशी चव खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली. संध्याकाळ जवळ येत होती आणि त्याआधी आम्ही मस्त फिरलो, परिसर एन्जॉय केला. त्यानंतर मस्त कडक चहाचा घोट घेत गरमागरम भजी खाल्ली. मग थोडं बॅडमिंटन खेळलो. हसत खेळत वेळ कसा गेला कळलंच नाही. पण त्या सगळ्या मागे एक छोटंसं सरप्राईज सुरू होतं. तिला याची अजिबात कल्पना नव्हती. संध्याकाळ जरा गडद झाली आणि मी तिच्या डोळ्यावर हलकीशी पट्टी बांधली. तिला सावकाश रूममध्ये घेऊन गेलो आणि जेव्हा पट्टी काढली, समोर सुंदर सजवलेली रूम, कॅन्डल्सची मंद उजळण आणि तिच्यासाठी खास तयार केलेलं कॅन्डल लाईट डिनर. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं हसू, खरंच त्यासाठीच तर हा सगळा प्लॅन होता. रिव्हर साईड, शांत वातावरण आणि आमची पहिली अॅनिव्हर्सरी. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडताच समोर पूर्ण चाफ्याची बाग. सोनचाफ्याचा सुगंध असा दरवळत होता की सकाळ जणू फुलांसोबत सुरू झाली. निसर्गाचा आनंद घेत भरभक्कम नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. कारण ही ट्रिप इथे संपत नव्हती. आम्हाला अजून एक जागा सापडली होती, थोडीशी हिडन, थोडीशी वेगळी आणि खूपच खास. ती कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा ब्लॉग नक्की बघा.